सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला आणि बेलच्या चिन्हाला प्रेस करा, याने तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार। आज इथे दही वड्याची रेसिपी कशी करायची ते इथे करून दाखवणार आहे। एकदम सिंपल सोपी आणि याला काहीच फेटावं लागत नाही। आई इथे करून दाखवणार आहे। आईच्या पद्धतीने दही वडे एकदम सॉफ्ट मऊ होतात। लहानपणीपासून आम्ही खातोय, तर एकदम फेटायची गरज पडत नाही आणि रेसिपी खूप सोपी आहे। ते कशी आपण चालू करूया। त्यासाठी आता इथे पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे। इथे 1 कप। तुम्हाला जेवढे बनवायचे असतील तेवढे तुम्ही उडीद डाळ घ्यायची। 1 कप 2 कप पाव किलो। तर त्यासाठी आता इथे 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे एकदम व्यवस्थित चोळून धुवायचं, याचं पांढरं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे। 2-3 पाण्याने याला स्वच्छ धुतल्यानंतर आता याला पाणी भरून ठेवलेलं आहे। याच्यात भरपूर पाणी घालायचं आहे, कारण डाळ आपल्याला भिजू घालायची आहे 2 ते 3 तासासाठी आणि डाळ इथे भिजत घालणार आहे। 2-3 तासानंतर आता डाळ भिजलेली आहे, त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही डाळ आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे। थोडीशी जाडसर वाटायची आहे अशा पद्धतीने। आणि त्यामध्ये वाटताना जर तुम्हाला आवडत असेल तर इथे फिक्क्या मिरच्या 2 इथे घातलेल्या आहे मी। ऑप्शनल मिरची घालायची नसेल तर नका घालू तुम्ही, पण घालून बघा, खूप छान लागतं। तर अशा प्रकारे आता सगळं वाटून घेतलेलं आहे इथे रफली। त्यानंतर आता चवीनुसार त्याच्यात मीठ घालायचं आहे आणि सगळं मीठ घालून हाताने याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच करावं लागेल हे काम, जर नसेल तर तुम्ही विस्कने पण करू शकता। आणि थोडं अर्ध्या तासासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर आता पीठ एकदम फुलून आलेलं आहे मीठ घातल्यामुळं। आणि आता फेटले, बरेच जण जेवढे व्हिडिओ पाहिलेले आहेत ते अर्धा 15-20 मिनटं फेटायला लागतात, त्यामुळे हात पण दुखतो, त्याची काहीच गरज पडत नाही। आता आपण याचे पीठ आपलं मस्त तयार झालेलं आहे, फुललेलं आहे। त्यासाठी आता पाणी घ्यायचं आहे। इथे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात लावून आता कढईत तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि असे वडे याच्यात आपल्याला काढून घ्यायचे आहे। हाताने नसेल जमत तर तुम्ही पळीने किंवा असं चमच्याने पण टाकू शकता, जर तुम्हाला हाताने आवडत नसेल तर। तुमच्याकडे ते जेवढे बसतील तेवढे वडे तुम्हाला इथे आता तळून घ्यायचे आहे। तेल तापल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे, हाय फ्लेमवर याला तळायचं नाही, नाहीतर मधून कच्चे राहतील ते। मग एकदम व्यवस्थित याला तळून घ्यायचं आहे आता 5-10 मिनटं नीट एकदम मंद आचेवर। त्यानंतर आता बाकीचे असेच वडे सगळे इथे काढून तळून घेणार आहे। सोबतच वडे तळल्यानंतर लगेच त्यासाठी इथे कोमट पाणी ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये करून। थोडंसं कोमट पाण्यामध्ये हे तळलेले वडे आपल्याला टाकून ठेवायचे आहे। रंग बदलतो, याचा रंग बदलला की मग आपल्याला याच्यातून काढून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल वड्याचा रंग आता बदललेला आहे आणि पाण्यात पूर्ण वडे भिजलेले आहे। त्याला एक्स्ट्रा पाणी याचं काढून टाकायचं आहे आणि वडे हे इथे बाजूला काढून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने बाकीची आता सेम प्रोसेस इथे करून घेणार आहे। सगळे वडे इथे तळून घेणार आहे। तर पाणी गरम असेल, तुम्हाला दिसत असेल थोडंसं कोमट पाण्यामध्येच तुम्हाला हे वडे टाकायचे आहे तळल्यानंतर लगेच, म्हणजे मग वडे एकदम सॉफ्ट होतात। तर वडे आता बनवून तयार झालेले आहेत। दह्यासाठी काय करावं लागतं ते पण बघूया। 2 कप दही किंवा जेवढे तुमचे वडे असेल त्यानुसार दही तुम्ही घ्यायचं आहे। त्या चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर 2 चमचे साखर घालायची आहे। आवश्यकतेनुसार दही आंबट असेल तर साखर तुम्ही जास्त घाला, पण शक्यतो आंबट दही वापरू नका। आणि इथं याला आता रवीने असं मिक्स करून घेते घोटल्यासारखं आणि थोडंसं अर्धा कप पाणी इथे घालणार आहे। दही जास्त घट्ट आणि जास्त पातळ पण नाही, कन्सिस्टन्सी दह्याची पुढे दाखवणार आहे मी तुम्हाला कशी ठेवायची आहे ती। तर आता याला मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवून देणार आहे। तर आपले वडे बनवून तयार झाले आणि कन्सिस्टन्सी ह्या प्रकारची तुम्हाला कन्सिस्टन्सी दह्याची ठेवायची आहे, एवढं पातळ। जर आता वडे आपले भिजवून पाण्यात तयार झालेले आहेत, दही पण तयार झालेलं आहे, सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत। आपण सिंपल करूया, लावून घेऊया। दही वडा सजवण्यासाठी इथे बाउल घेतलेला आहे मी काचेचा। त्यानंतर इथे मी चिंचेची चटणी घेतलेली आहे। यापूर्वी याची रेसिपी मी टाकलेली आहे कशी बनवायची ते। काळी मिरी पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि जिरे पावडर घेतलेली आहे। तिन्ही गोष्टी तुम्ही नक्की घाला, खूप छान लागतात वरतून घालण्यासाठी। तर बाउलमध्ये आता इथे आपले तयार वडे इथे भिजलेले काढून घेतलेले आहे मी। तुम्हाला जेवढे आवडत असतील 2-3 तेवढे तुम्ही घ्यायचे आहे आणि त्यावर दही घालायचं आहे। जर तुम्हाला लगेच खायचे असतील तर वडे तुम्ही डायरेक्ट दह्यामध्ये टाकून ठेवू शकता, पण नंतर सगळं दही पिऊन घेतल्यानंतर वडे पूर्ण कोरडे होतात। त्यामुळे अशा पद्धतीने वडे करून ठेवायचे आणि नंतर हवं तेव्हा तुम्ही असं करून खाऊ शकता। दही घातल्यानंतर त्यावर चिंचेची चटणी घालणार आहे। यावेळेला तुम्ही हिरवी चटणी आवडत असेल तर ती घालू शकता। त्यानंतर लाल तिखटची इथं थोडीशी चिमूटभर लाल तिखट घालून घेणार आहे, आवडत असेल तर जास्त घाला। जिरे पावडर घालणार आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ही, घरची बनवलेली। आणि मिरे पावडर इथे घालून घेणार आहे। लाल तिखट, जिरे पावडर आणि मिरे पावडर इथे घालून घेतलेलं आहे। सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। याचबरोबर तुम्ही डाळिंबाचे दाणे आणि हिरवे अंगूर पण घालू शकता, खूप छान लागतात त्याच्यामध्ये। माझ्याजवळ अवेलेबल नाही म्हणून मी घातले नाही आहे। डाळिंब आणि अंगूर घालून पण नक्की तुम्ही करून बघा आणि एकदम सॉफ्ट, एकदम हाताने काही फेटायची पण गरज नाही पडली आहे। एवढा सॉफ्ट असा दही भल्ला बनवून आपला तयार आहे। दही भल्ला किंवा दही वडे पण याला म्हणतात।
एकदम मऊ एकदम झालेला आहे. चमचा घातला तर लगेच तुटतं आहे आणि टेस्ट याची खूप छान झाली आहे. दह्याचं साखर मिठाचं प्रमाण खूप छान, सोबतच ते जिरा पावडरचा फ्लेवर छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मनीस रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या एक छानशा नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.